घेऊन ये बरं. हो ना, दुकानात जासाठीच तर करू राहिलो मी. पण हे राणी कुठे गेली ते? कपाटाची चावी तिच्याजवळ आहे ना, सगळे पैसे त्या कपाटात आहे. मी काय म्हणतो आई, ते राणी कुठे गेली? राणी सांगा आता, राहिलं काम करायचं. जराची बायको इकडे इकडे गेली का नाही लगेच कुठे गेली कुठे गेली. अरे बाबू, त्यासोबत काय काम आहे आता तुले? जरा पटकन तुला ते वाढत जा लागल ना, ते बाय येतील ना आणखी. नाही काम नाही काही, ते दिसली नाही मगाशी पासून. मी म्हटलं बा कुठे गेली. कुठे जाणार आहे रे, हे घरातले काम करायला नको का? ते कपडे धुवायला गेली ते इकडे विहिरीवर कपडे धुवून आणतो म्हणे. गेली ते तिकडे किती वेळची, ते आलीच नाही आणखी. बसली असेल आरामात कपडे धुत. जाऊ दे ना, येईल ना आता ते कपडे धुवून झाले की. हो येते तर खरीच. पण असे एका कामाला जर 4-4 घंटे लावले तर बाकीचे काम कधी होईल? आता ते बोन करायचं राहिलं, तुला डबा करून द्या लागल. आणि तू बी असं बायकोची बाजू नको घेत जाऊ. नेहमी अशी बायकोची बाजू घेतलं का एक दिवस डोक्यावर बसल ना. जा बरं तू, आणते काय सामान आणते. मी ते बोन घेणं तयार करते आणि ते डबा करून देते. खरंच वा, हे सासू सुनाचं नातच काय बनवलं देवानं काम आहे ती. जाऊ द्या, चला सरपंच दुकानात जा लागल आणि उधार आणला सध्या सामान. मामाजीने कसं काय फोन लावला म्हणा. झाले लोक मारती आणि ते दही आणले येतात ना, बोन करायला दही नाही. हे घरचं दही संपलेलं आहे आता. हा बोला मामाजी. कामाची गडबड लय वाटते तुमच्या मांग. फोन उचलायला टाइम नाही बाबा तुम्हाला तर. नाही तसं नाही हो मामाजी, ते कसं माहिती का, मोबाईल चार्जिंग लावलेला होता ते म्हणून मग उचलायला जरा टाइम लागला. हो, हे तर आपलं नेहमीच आहे. फोन उचलला नाही किंवा नाही तर लागला नाही तर मग मनाचं चार्जिंगला लावलेला होता, नाही तर मग रेंजच नव्हती. नाही ना, खरंच चार्जिंगला लावलेला होता. नाही तर तुमचा फोन उचलत नाही का लगे? फोन एक रिंग वाजली तर उचलतो लगे. बरं मी काय म्हणतो, काय म्हणतो बरं ना? काय नाही, ते म्हटलं कापूस येतनं झाला का? कापूस येतला का म्हटलं तुमचा? नाही येतला नाही, आज चाललो आम्ही येचाले. गणगण्यानं बरोबर सांगितलं. हे काय चाललो म्हणते ना येचाले. मापुरीला घेऊन चालला असेल. मारुतराव, मी काय म्हणतो ते ऐका. हा बोला ना बा मामाजी. आता वावरात कापूस येचायला जाऊ नका म्हटलं. हे आता आमच्या गावातलं मजूर होतं. त्याला काम नाही म्हणे, ते म्हणे काहीतरी काम लावा म्हणे. म्हणून मी त्याला घेऊन येऊन आलो तुमच्या इकडं. सांगा आता, इकडे मी गुंपाजीला सांगितलेलं आहे. हे म्हणते आता तिकडून मजूर घेऊन निघाले म्हणते. हो मामाजी, आता इकडे होतं ना मजूर, होतं ना आपल्या गावात. सांगा आता, येईल वाटते का आम्हाला माहितच नाही पडत. सगळे घरचे चालले ना, तुम्ही येचाले म्हणा, आम्हाला माहित आहे ना. अहो मारुतराव, हे मजुरीचं रिकाम आहे ना, रिकामा मजूर आहे. आणि ते म्हणे 6 रुपये किलो असतो म्हणे कापूस. 20-25 मजूर आहे ना, एका दिवसात तर तुमचा सगळा कापूस येचून देते. तर मी घेऊन येऊन आलो म्हटलं. आता काही बोलू नका, ते तिचं मजूर गिजूर सांगितलं असेल तर ते बंद करा. सांगा त्याला म्हणा येऊ नका म्हणून. सांगा आता, 6 रुपये किलो ना. पहिले फोन केला असता तर मी इकडे काले 8 रुपये किलो म्हटलं असतं येले गुंपाजीले. आता घेऊन येऊ राहिले म्हणते. हो मामाजी, मी इकडे आता गुंपाजीला सांगितलं होतं राजू. लहान चिवत्या बनवते का आपल्याला हे? ते गणगणीने सांगितलं मला गुंपाजी गावातही नाही म्हणून. हो मारुतराव, मी काय म्हणालो, तुम्ही जे मजूर सांगितलं असेल तर ते कॅन्सल करा ना मग. कॅन्सल करा, त्याला सांगा ना, ते दुसरीकडे जातील ना मग. ते 8 रुपये किलो असते राजू. हे 6 रुपये किलो भेटून राहिलं ना तुम्हाला. आणि एक तर 20 मजूर आहे ना. आणि या बायाला मी एक तर हो म्हटलेलं आहे. हो म्हटलं कामाला म्हटल्यावर आता का माया शब्द हे करता का तुम्ही? ते काय नाही म्हटलं, मी मजूर आणतो म्हणजे आणतो. तुम्ही त्या बायाला काय सांगायचं ते सांगून द्या येले का नाही म्हणा का काय. नाही मी लावतो, इकून लावू का गुंपाबाईला फोन? सांगा आता, यानं जर गुंपाजीला फोन लावला तर नाही का दोघाची झमकाची. एक तर ते गुंपाजी गरम दिमागाची आणि हे काही ऐकणार नाहीत. एक ते नाही म्हणता येत नाही. आणखी जर भडकले, त्याच्या पोरीला घेऊन गेले राग तर मागचे दिवस पुढे यायचे ना. जाऊ द्या ना, येरी 6 रुपये किलो निसून देते म्हणते ना. 20 मजूर म्हटल्यावर तर आपला तर सगळा कापूस एका दिवशी होते. इकडे सांगून द्यायला लागला आपल्याला गुंपाजीले पाठवा म्हणा लागला दुसरीकडे मजूर. काय हरकत नाही मामाजी, मी इकडे बाहेर सांगतो नाही म्हणून. तुम्ही कधी आजच येऊ राहिले का? मी काच येतो म्हणा, इकडं माय गव्हाला पाणी देणं चालू आहे. महापुरीला फक्त वावरात जाऊ द्याच नाही म्हणून बोललो मी. येतो ना मारुतराव, इथून निघालो की मी तुम्हाला फोन करतो. पण पाहिजे वावरात जाऊ नका तुम्ही. वावर फोडून ठेवू नका बरं. फोडलेलं वावर असलं ते बाया करत नाही मग काम. नाही ना, काय हरकत नाही. या बाल सांगतो ना आता येतो नका म्हणून. ठीक आहे, या तुम्ही मग. आले की फोन कर जा. बरं ठीक आहे ना. पाहा लागला आता घनगणीला सांगा लागल 2-3 दिवसात मजूर पाहून द्यायले. हे काय मारत्याचाच फोन आहे. बहुतेक मला वाटते शांतारामनं काहीतरी कांडी फिरवली. हा बोरे मारती गेला का नाही वावरात? ते बाहेर सांगितलं ना, तो ऐकलं झाले. नाही ना, वावरात नाही
गेलो गुंपाजी. मी काय म्हणतो, जरासा प्रॉब्लेम झाला. ते आमच्या मामाजीने मला सांगितलं नाही, काही नाही, आणि ते मजूर घेऊन येऊ राहिले मध्ये तिकून. मला सकाळी फोनही नाही केला त्याने, आता वेळेवर फोन केला. तर मी काय म्हणतो, ते आपल्या मजुराला कुठे होका असेल तर मग जाऊ दे ना मग तिकडं. खरंच बा, शांतारामच्या दिमागाला माना लागल. हे काय जादूची कांडी फिरवली ना, लगेच मारतीचा फोन आला मजूर नाही पाहिजे म्हणून. काय आले का मारती, असं वेळेवर सांगत असते का? त्या बाळाला मी सांगितलं होतं पाहिजे जा म्हणून. दुसरीचा होका होता ते कॅन्सल केला तो साठी का? हो ना गुंपाजी, पण आता काय करणार, आमच्या सासरी बुवाचा वेळेवर फोन आला. आता त्याला नाही म्हणता आलं मले. पाना एक कोणाची इकडे असेल तिकडे पाठवा मग. जाऊ दे, करा याच्या वेळेस. हो पाठवा मी आता त्या बाळाला सांगतो. मग आता दुसरीकडे झाले पण दुसरीकडे जर गेले आता मग 4-8 दिवसात भेटणार नाही मग मजूर तुले. मग आणखी फोन करशील तू. आता राहिले मजूर पाहिजे म्हणा मले. मामाजी 15-20 मजूर घेऊन येऊ राहिले म्हणते ना. त्यात एका दिवसात माझ्या कापूस येसून होते. काय हरकत नाही गुंपाजी. नंतर काय असलं काही काम कांदा गिंदा लावायचा तर मग सांगितलं तुम्हाला वाटलं शेकपरी. बरं ठीक आहे, ठेव मग आता फोन. सांगतो त्या बाळाला आता दुसरीकडे झाले. झालं बा, आता मार्काचं तर निपटलं. आता ते लाईने पाटलाचं सरपंचाचं काय होते काय माहिती. अरे लाईने पाटील, कुठं चाललो एवढं थैली गेली घेऊन? काय नाही हो शांताराम काका, ते बाया येऊ राहिल्या, ते कापूस चाले, हे नारळ गिळ घेऊन जावं म्हटलं. मग सांगा आता, आजच कापूस येत ना आला का तुमचा? काय राजू, योगच नाही वाटते बा बरोबर. काऊन काय झालं बा, कायचा योग नाही बरोबर? हो त्या तुमच्या मेवण्याचा. तुम्हीच तर म्हणे तुमच्या मेवण्याला पोरगी नाही भेटू राहिली. एखादी पोरगी असली तर पाहिजे म्हणून तुम्हीच तर म्हणे. हो ना राजू, घरी त्याच्या काहीच नुपर नाही बरं. तरी त्याला पोरगी नाही भेटू राहिली. हो ना, आता चांगला योग आला होता बरं आज. पाहुणी यायला तयार होते, पण आता तुमचंही काम अर्जंट आहे वाटते. काय सांगता, पाहुणे यायला तयार आहे का? अरे मग काय हे कामाचं काय हो, कापूस शेताचं मी हे झुमऱ्याला पाठवून देतो ना. तसं नाही पाटील. हे कापूस म्हटलं गड्या माणसाच्या भरशावर जमते का? एक तर बाया कशा आहे तुम्हाला माहित आहे. किलोनं म्हटलं की ते काय अर्धा कापूस तेलेच राहू देतात, भडाभड येतच जा देतात ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती का, वजन करायचं म्हटलं तर हे झुमऱ्याला देतं येरी शिकवत देतात. हे झुमऱ्याला काही काटा समजत नाही. 52 किलोचं 72 किलो लावून टाकतील. तुमचं नुकसान होईल ना. हो राजू, झुमऱ्याला तर वजन करायचं जमणार नाही. एक तर ते बाया म्हणे वारातच वजन करून घ्या म्हणे. आता काय करावं, मी काय म्हणतो, राहू देतो ना, त्या बायाला सांगतो आजच्या दिवशी येऊ नका म्हणून. कारण कसं माहिती का, आता हे पाहुणे येणार आहे म्हणता ना, असा योग येत नाही ना. लय दिवसापासून राजू त्याचा लग्नाचा योगच नाही येऊ राहिला ना. आज कसं पाहुण्याचा योग आला तर मी काय म्हणतो, बायाला सांगून देतो ना मी, येऊ नका म्हणून. तसं जमते मग. कापसाचं काय आपलं उद्या परवा येताच येते. कसं माहिती का, आता हे पाहुणे आता कसे तयार झाले, मग नंतर कसं असते माहिती का, एकदा मूड गेलं की गेलं. नाही काय हरकत नाही, कापूस काय 1-2 दिवस लेट. पण पाहुणे कुठचे आहे म्हटलं मी, पोरगी कुठची आहे? पोरगी ते वाडेगावची. वाडेगावची म्हणजे ते आपल्या झाबरूल पाहायला आले होते ते का? नाही ना पाटील, ती झाबरूल पाहायला आली होती ते नाही. ते तिचं तर लग्न त्या भानूसोबत झालं नाही का? तुम्हाला काय लक्षातही नाही राहत वाटते राजो. तीच चुलत बहीण आहे, जरा शिकलेली आहे म्हणते ती. हे संतोषले दाखवलं होतं, पण संतोषले देते का ते? मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं गड्या लाईने पाटलाचा जो मेवना आहे वा, शिकलेला बी आहे, घरी बी चांगला आहे. म्हणून म्हटलं पाहिलं, त्याला गोष्ट काढली तर काय हरकत नाही म्हणे, पाहू म्हणे जाऊ आपण. अरे बाबा चांगला आहे ना मग. आमच्या सासरेवाले बी शिकलेली सून पाहिजे होती. शिकलेली आहे म्हटल्यावर तर 1 नंबर काम आहे. आणि इकडे आता भानूच्या आपसात म्हटल्यावर काही टेन्शनच नाही. भानूच्या घरच्या बाईची चुलतच बहीण म्हटल्यावर जुडते मग चांगलं. पक्कच होती ते. म्हणून तर मी घाई आलो तुमच्या घराकडे. मग याचे दिवस राहू द्या तुमचं काम, जा मग तुम्ही तिथं सासरेबाची इथं जा, आणि त्याला सांगा, जरा समजावून सांगा, आणि मग मला फोन करा. मग लगेच पाठवतो मग पाहुणे. आता लगेच फोन करून सांगतो ना त्याला मी. फोन नका करू ना, डायरेक्ट जा तिथं. कसं सोयरीकीचं काम असते, तुम्हाला माहित नाही, लय चोरावर मोठ टपलेले असते बरं. म्हणून तुम्ही पटकन जा आणि लगेच मला तिथून फोन करा मग. आणि सांगू नका कोणाला कुठं चालू ते. नाही तर पिना मारणार लय असते बरं. हो राजू, ते आहे. पाहिलं मी ते भानूच्या लग्नाच्या वेळेस त्याची तर जुळलेली सोयरी मुळाला जोर करत आहेत लोक. बरं ठीक आहे, मी आता हे बायाला फोन करून देतो आज येऊ नका म्हणून. आणि चालला जातो लगेच तिकडे, आणि तुम्हाला लगेच फोन लावून मी. पाहिजा पण तोपर्यंत पाहुण्याला कोणाची तर चहा प्याज जाऊ देऊ नका. इकडची काळजीच नको करू ना तू. इकडचं मी सांभाळतो. तू फक्त ते बाहेर फोन करून सांगून दे आज येऊ नका म्हणून. ते बाहेर जर आणखी तुझ्या घरापर्यंत आल्या तर आणखी गडबड व्हायची. बायाच्या पोटात काही कोणती गोष्ट राहत नसते. काय हरकत नाही ना, शिवलाच्या बाईला मी आता फोन करतो आणि सांगतो बा आज येऊ नका म्हणून. कोणाची जात ते जा मा. जमलो हो आता. मार्तीन लाईने पाटील तर सलटले, आता सरपंचाले पाहा लागल. बोला महेश भाऊ, काय म्हणत होते? मंजुळाताई, मी काय म्हणत होतो, आज जरा अर्जंट मला गावाला जायचं आहे. अर्जंट काम निघाल माय. त्यामुळे कसं माहिती का, आजच्या दिवस आपला कापूस याचाच राहू द्या, मग पाहता येते 1-2 दिवसांनी. हो का? नाही ते कौशलाजीने सांगितलं होतं की तुमच्याकडे जावं लागते म्हणून. बरं ठीक आहे ना, मग मी आता सांगतो त्याला. दुसरीकडचं कुठं असेल तर तिकडे जाऊ मग.
हो काय हरकत नाही ना, जिकडे होका असेल तिकडे जा आजच्या दिवस. हा मग मी तिकडून आलो गावाहून की मग मी सांगतोच मी वाटलं शकपरी, मग पाहता येईल मग नंतर आपल्याला. बरं ठीक आहे मग. जमलो कौशलाजी. ते राणी पाटील म्हणते राहू द्या म्हणते आजच्या दिवस आपलं. हं? बरं झालं ना मग अशी गुंपाजीने सांगितलं आपल्याला की बा ते मारती म्हणते की आजच्या दिवशी येऊ नका म्हणून. झाला आता सरपंचाचं पाहा लागला आपल्याला. आता त्याचा फोन येईल ना आता. मग आता त्याचा फोन आला की मग आपल्याला आता इकडे शांतराम भाऊजीकडे जायचं का? आता गुंपाजी म्हणे ना आपल्याला की याचे फोन आले की म्हणे शांतराम भाऊजीकडे जायचं म्हणे आपल्याला. बरं ठीक आहे ना मग तोपर्यंत आम्ही डबा गिबा बांधून आणतो. शांताराम भाऊ कसा काय फोन लावला म्हणा? हा बोला शांताराम भाऊ. अरे सरपंच कुठं आहो तुम्ही? हे इकडे वावरात आलतो बा मी. हे बाया येणार आहे कापूस चालले त्याच्यानं इकडं वावरात याचं काम पडलं. मला ते देवलाला नाही आला ना आज. सांगा आता वावरात गेले काय तुम्ही? अहो हे इथं ग्रामपंचायत समोर हे कोणतरी साहेब आले होते. कोणतरी हे माणूस आला हे काय म्हणते पा. आता कोणता साहेब आला म्हणा ग्रामपंचायत जोड? कोण आहे काय म्हणते? काय कोणी नाही का तिकडे आपला मारुती गिरती कोण नाही का? सदस्य कोण नाही का? सदस्य आता मी नाव का? पण आता हे सरपंचच पाहिजे म्हणते ना हजर. ते काहीतरी नोटीस द्यायची आहे म्हणते बा. कायची आता कायची नोटीस आणली म्हणा ना? कायची नोटीस आहे म्हणते ते? आपल्याला काय समजते हो? ते आता काय निवडणुकीबद्दल काय सूचना आहे म्हणते. तुम्हीच या ते तुम्ही हजर असल्याशिवाय ते मला काय बोलता येणार राहिलं त्यांच्यासोबत. सांगा आता आमच्या बाया येऊ राहिल्या होत्या ना. हे कापूस याचा अर्जंट होतं ना. एक तर ते देवलाल बी नाही आज कामावर. हो ना कापूस राहू द्या ना आजच्या दिवस. उद्या येत आहे ते. तुम्ही यावर पटकन. येळी त्या बायाचं काही खरं नाही. मी गेलो होतो त्याच्या घराकडे. ते इनमिन 4 बाया आहे म्हणते. त्यातल्या ते दोघी जणी कुठे गावाला चालले वाटते. सांगा आता 2च बाया आहे का? ती किती कापूस येतील? एवढं मोठं वावर आपलं फोडून ठेवतील आणि बसा लागल मग. एकदा येणं वावर फोडलं की तर मग दुसऱ्या बाया येणार नाही. म्हणून तो म्हणतो त्याला म्हणा की आजच्या दिवस राहू द्या म्हणा. जाऊ द्या ना. ते 2 बाया कुठं काय येतील कापूस. त्यापेक्षा आपल्या ते हातगावच्या बाया येऊ राहिल्या. ते गावंडे काकूच्या बाया पाठवतो म्हणजे तिकडून. 10-15 बाया आहेत ते. काही टेन्शन नाही. एका दिवसात येचून होते तुमचा. तुम्ही या बरं लवकर या. हे साहेब जातो गडबड करून राहिले. या लवकर. अहो थांबा ना साहेब. तुम्ही एवढी कोण गडबड करून राहिले हो? येतो म्हणते नंतर सरपंच येऊ राहिले तिथून निघाले वावरातून. तुम्ही राजो काय राजो जरासा वेळ नाही तुम्हाला. आता आमच्याही मागं काम आहे ना. ओ याव सरपंच या लवकर तुम्ही. हे जातो म्हणते लवकर जा लागते म्हणते यायले. ते साहेब घोड्यावर दिसते मले. पाहा लागेल पण काय अर्जंट सरपंचच पाहिजे म्हटल्यावर काहीतरी अर्जंट आहे वाटते बहुतेक. काहीतरी खास असेल. जा लागेल पटकन घरी. हे बाहेर सांगून देतो बा आज येऊ नका म्हणून. नंतर भाऊ मी काय म्हणतो आपले ते ग्रामपंचायतचं ऑफिस खोला आणि ते साहेबाला बसवा तिथं जरा चहा पाणी पाजा. मी आलोच लगे. बरं ठीक आहे चहा पाण्याची काही व्यवस्था करतो मी इकडं. तुम्ही या लवकर पटकन. सांगा आता बुढी तर घरीच आहे. लवकर जातो म्हणे कापूस झाले तर. का हो गेलीच नाही का तू कापूस चालले? लवकर जातो म्हणे ना. हो ना चाललीच आता. ते बायाच व्हायचं राहिलं होतं ना. पण मी काय म्हणते ते डबा गिबा करून ठेवला म्हटलं. ते झाकून ठेवलं पोळ्या गिळ्या. ते पाहिजे ते ओट्यावर ठेवलेलं आता. तुमचं जेवण घेऊन झालं की ते बरोबर झाकून ठेवता. हो झाकून ठेवतो ना मी. ते काय तेवढं काय सांगा लागते मला? जा तुम्ही चालल्या तुम्ही वावरात. कोणाच्याकडे चालल्या आता? ते आज शांताराम भाऊजीकडे चाललो आम्ही. मग अशी तर तू म्हणे की त्या सरपंचाकडे जावं लागते म्हणे. आता शांताराम भाऊजीकडे चालले का? हो चाललो होतो आम्ही सरपंचाकडे. पण त्याला आता ते फोन आलता त्याचा की त्याला काय अर्जंट काम आहे म्हणे काय ग्रामपंचायत मध्ये. म्हणून आजच्या दिवस राहू द्या म्हणे. मग इकडे शांताराम भाऊ सांगायला आलते तर त्याच्याकडे चाललो आम्ही. हो जा कोणाच्याकडे जाणार बाबा. मला काय करावं लागते पाहिजे जरा. आता मी तिकडे सोयाबीनाच्याकडे चाललो. जाताना दरवाजा लावून घेतो. बरं चला मंडळी निपटला आमचा आता हे. आता ते शांताराम भाऊन काय आयडिया लढवली त्याची त्याला माहित. आम्हाला काय आता कुणीकडे तरी कामाला जाणं साहेब. आता शांताराम भाऊच्या वारात चाललो बा कापूस झाले. पण काही सांगता येत नाही. आता यायला बाकीच्याला जर माहित पडलं की शांताराम भाऊन आपल्यासोबत गेम केला म्हणून तर सांगता येत नाही. मग ते बी भांडायला येऊ शकते. पाहू आता काय होते ते. मग ते जाऊ द्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बरं. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा. जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या व्हिडिओला जरा प्रोत्साहन मिळेल. आधीच्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन देणारे श्रीकुमार भाऊ लांजेवार, निखिल भाऊ गावंडे, मेघराज भाऊ पाटील, गौरव भाऊ ठाकरे, नीलकंठ भाऊ धानोरकर, सतीश भाऊ रंगारे, त्रिशा गौरव ठाकरे, त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. कमेंट करून सुद्धा सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.